पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. हास्य दिव्यांची आरास करून मनोरंजनाची रोषणाई करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे बैठकीची लावणी. चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याची अदाकारी अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. चला कुठं इकडे ए चेतनाबाई चोळकर, गोडबंदरकर यांची बैठक फायनल झाली ना. फायनल करूनच आहे ऐक ना काही करायचं मला सुचत नाही. बस तू एक काम कर, बोलाव तिला. बोलावतो की. अरे तुम्ही लगा लय खळीला आल्या करू नका हो. आल्या का बोलावतो बाई. अरे हो चेतनाबाई, कोण आलंय बघा की. कोण आलंय? बाटलीतला सोडा आलाय. सरपंच आले, सरपंच. बाई राम राम राम. बाई नमस्कार. नमस्कार. गावचे सरपंच आहेत अण्णासाहेब कदम. आमच्या जत्रेला ह्या वर्षी तुमचा प्रोग्राम ठेवायचा आहे. एखादं दाखवा की शॅम्पल. शॅम्पल होऊन जात. शॅम्पल. अरे हो आई 50,000 ऍडव्हान्स तयारच आहे. शॅम्पल हा शॅम्पल आवडलं की नाही प्रोग्राम फिक्स. एक मिनिट थांबा, माझं पैसे दे. हे काय कसलं पाहुणं आल्यात इथं? पैसा कसला पैसा? मला माझं पैसे पाहिजेत ना. तुझं कसलं पैसा रे? तुझं कसलं पैसे म्हणजे ते जे आले होते पाहुणे ते मला म्हणले अर्धे पैसे माझे आहेत म्हणून मला पैसे पाहिजे. काय माझ्या अदाकारीवर उडवलेला पैसा आणि तुला कशाला पाहिजेत? तू काय सांगतीस ग मला? मी खरा लावणीचा स्टार्टर आहे. मी स्टार्ट मला शिवाय लावणी चालूच होत नाही, माहितीये ना. आता बाबा फक्त स्टार्टर आहेस. मेन कोर्स तर मी आहे. तुझ्याकडे कोण बघत होतं? ते पैसे माझे अर्ध मला माझं पैसे पाहिजे. माझ्या अदाकारीवर उडवलेला पैसा तुला नाही मिळणार. का नाही मी येणार? कोण उडवतंय तुझ्यावर पैसा? कोण उडवतंय? तिथं बसले होते ना सागडे सरकार. कोण? सागडे सरकार. तर ते मला म्हणले दाद्या काय म्हणले? दाद्या म्हणले. एकमेव माणूस आहे जो मला दाद्या म्हणतो. ते मला म्हणले हे सगळे पैसे चेतनाचे नाहीत, अर्धे पैसे तुझे आहेत म्हणून मला माझं पैसे पाहिजेत. मला माझं पैसे दे. बस का मुर्द्या, तुझ्याकडे कोणी बघतं तरी का? कोण बघतं? त्यांचं सोड. त्यांच्या बाजूला जे मोठे सरकार बसले होते ना. कोण मोठं सरकार? ओ खट्याळ, मिश्किल, रुबाबदार, टकामका माझ्याकडेच बघत होती. तुझा डान्स चालू होता इकडं, पण सगळं लक्ष माझ्याकडे खेळलं होतं त्यांचं. असं मला माझं पैसे पाहिजेत. माझे अर्धे पैसे द्यायचे. तू तुझ्याकडे बघत असताना त्यांच्या हातात चण होतं काय रे? होत लय उडू नकोस. होत तुझ्याकडे नाही, चण्याकडे लक्ष असतं त्यांचं. कळलं काय शेंगदानिया? तू अशी ऐकणार नाही. सदा थांब सांगतीस तुला. आके याचे तुला सांग की आके सांगतो. इथं माग काय रे, काय झालं? आकाबाई नमस्कार. नमस्कार. कोण आले बघितलं का? कोण आलंय? सरपंच आहेत आमच्या गावचे अण्णासाहेब कदम. नमस्कार. नमस्कार. ओळखत नाही. नमस्कार. मोठा माणूस आहे ह्यांचं म्हणजे 400 एकर ऊस आहे, 300 एकर चवळी आहे, 200 एकर भुईमुंग आहे,
आणि 100 एकराव मुळ 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 मुळ्यामध्ये गाजऱ्यामध्ये मुळ लय खतरनाक माणूस आहे. जमिनीत पार खोलवर रुतलेला आहे. ते नको सांग महत्वाचं ते महत्व काय झालंय ह्या वर्षी आमची जत्रा आहे की नाही तुमच्या पार्टीचा प्रोग्राम फिक्स करायचं ठरतंय. तर म्हणलं एखादं सॅम्पल झालं असतं की नाही 50,000 ऍडव्हान्स तयारच आहे की. किती किती आहे 50,000 ऍडव्हान्स तयार आहे. बसा पाहुणा बसा बसा. सुरू कर शॅम्पल दाखव शॅम्पल सुरू कर. मी नाही नाचणार. हा काय मी नाचणार नाही. बघ कशी बोलते उलट. का ग माझ्यावर उडवलेले पैसे यो ढापतोय मी कशाला नाचू. खोटं बोलते अक्का. मला 1 रुपया दिला तिने. ए तू खोटं का सांगतेस अक्काला? काय खोटं सांगितलं मी. तू नाही घेतलंय माझे पैसे. मी कधी पैसे घेतलं का तुझं? गप्पा बसतो काय. कसं उलट भरल्या फडात काय भांडण करताय रे. तिला सांग की अक्के. ये नाच ना गच्चे ते मी नाचणार नाही. नाचणार नाहीस. कळलं का अक्के? हिला काय वाटतं माहितीये काय? हा अक्का फड फक्त हिच्या जीवावर उभा राहिलाय म्हणून. का ग माजली का हा माजलीस वय पटकन नाचून दाखव चल. मी नाचणार नाही तर बघ कशी बोलते उलट तुला. मला बघायला इथं लोक येतात माझ्या जीवावर फड चालतोय. तुझ्या जीवावर फड चालतोय. तर? माझ्या हातांनी यो फड उभा केला ना आता सांगतेस वय तुझ्या जीवावर फड चालतोय. के तुझ्या जीवावर तर तुझा जीव पण चालत नाही आता. कसं बोलतेस अक्काला? माझा जीव चालत नाही. मी आता जर गावात उभी हा, आता नाही होत जर उभी राहिले ना अख्ख्या गावाला आग लागल माहितीये. तर आग लागल म्हणे मला गरजच नाही तुझ्या फडात नाचायची. माझा स्वतःचा फड काढीन मी. का ग स्वतःचा फड तयार करणार वय एवढं असल्यापासून तुला आणली होती. काय चाललंय? काय झालं अरे नळावर आलोय तो फडावर आलोय. नळावरची भांडे करतात ती त्यातलं फडावर. अरे बाई बाई अरे कशाला एवढं खळीला येत आहे ऐका ना. अण्णा बाई अरे आपल्या पंचायतीत काय कमी भांडणं असते ती का. ऐका ना जरा श्वासा की सावत्या ऐका ना आपण प्रोग्राम फिक्स करायला आलोय की हा, हा. नाही मग जरा बसा. अक्का त्यांची आता बघायची मला. होऊन जाऊन द्या. जाऊ द्या. तुला फायनल मध्ये विचारते नाचणार आहेस का नाही. मी नाचणार नाही. बघू माझ्याशिवाय तुझा फड कसा रंगतो ते. तुझ्याशिवाय हा अगं तुला लय हायत पर्याय. अय बत्ताशा तर शॅम्पल दाखव. मी हा बताशाचं संपल नको. नाही हो या बाईपेक्षा बत्ताशा आमचा लय झक नाचतोय. एकदा बघून तर घ्या अरे शॅम्पल. डान्स बघायचंच नाही मला. डान्सचं डान्स बघायचं. अरे असू द्या की अण्णा असू द्या की तुम्हाला काय करायची तुम्ही माझ्या घ्या की. या बत्ताशानं लय लोकांच्या गाठी फोडले द्या. ऐका ना. ओ छोटे सरकार एकदा आता बघा तर. नाही नको 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 नको. खूप आशीर्वाद झाले ऐकतात. किती दुखतंय. असं काय करता नाही, नाही, तुम्ही ऐका. प्लीज एकदा आता बघा ना. नाही, नाही, ऐका ना. बघा ना माझी आता. इथे बघा. इथे बघा. बघितलंस का चेतना? मला लगेच बक्षिसी पण मिळाली. ही तुला बक्षिसी खाली जाऊन दाढी करायला दिले. कानसिनी गाल घालतात बसायला असा गाल घालतात. नाही 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 पाहुणं. अहो पाहुणं बघा तरी दाढीवाली नाचणारी कशी नाचते बघा. आता दाखवतोच मी कशी नाचते ना. आता दाखवतोच बघा. काय केलं? काय रे काय रे तिच्या आईला लहान पोराला भरडी भरवतात तसं भरवलं म्हाताऱ्यांनी. असा इड्या भरवतात. शांत व्हा, शांत व्हा. काय झालं. पण मजा आली की नाही. अरे कसली मजा. मला ही नकोय मजा. मला खरी आदा त्या बाईंची बघायची. चेतनाबाई चोलकर घोड बंदरकर बाईंची आदा बघायची. बसा अहो सरकार तिची लावणी म्हणजे एकदम मचूळ आहे मचूळ. माझी लावणी म्हणजे एकदम शेजवान आहे. हे शेजवान नको मला. मला मचूल चालेल. चालेल मचूल. बाई काही 100 जणांना पुढे नाचते ते हो. त्यांचा डान्स बघणं म्हणजे नशीबवानाचं काम मी आहे. नशीबवान नाही वाचार्या. मी नशीबवान नाही. मला ह्याची आदा नाहीच बघायची. मला बाईची आदा बघायची. पाहू ना तुम्हाला बाईची आता बघायची. बाईची आदा बघायची. ही बाई इथं बसली आहे ना. कुठं? या बाईची आता बघा तुम्ही आता. ए, अगं अक्के ए अक्के अगं तू बाई आहेस पण म्हातारी आहेस की. आ, या म्हाताऱ्या बाईनं जवानीत किती जणांना झुलवलंय ते विचार याच्या बापाला.
अण्णा काय तात्या इकडे झुलायचे का? हा म्हणजे मला बोलले मी भजनाला जातो, उशीर का झाला विचारत म्हणजे आज भजन लई रंगलं, इकडे यायचे ते. आता मलाच विचारायला का इकडे यायचे का? इथंच यायचे. मला काहीच माहित नाही ना त्यातलं. बसा पाहुणं बसा बसा तुम्ही बसा 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 बसा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.